राजमाता बोलते, मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते, आज तुमच्याशी बोलते. एक काळ असा होता मित्रांनो, या महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होते. अशा काळात लोकोजीराव जाधवांच्या घरी म्हाळसा राणीच्या पोटी आमचा जन्म झाला. दारामध्ये रांगोळी काढल्या गेल्या, तोरण लावण्यात आली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांच्या वर्दळ घालीत होत्या. युद्धांची डावपेच, सल्ला मसल्ला, रयतेची गर आणि न्याय निवड तर नित्याच हे असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्धकला शिकली होती, त्याचबरोबर मुलीची एक फौजही तयार केली होती. आम्ही मराठी, संस्कृत, पारशी, अरबी, उर्दू अशा कन्नड अशा भाषाही शिकलो होतो. रामायण, महाभारत बरोबरच कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण, बायबलही वाचले होते. पुढे शहाजीराजे आमचा विवाह झाला. आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही शिवरायांना घडवले होते. शिवरायांना आम्ही ज्ञान, चारित्र्य, चतुराई, संघटना, पराक्रम अशा राजस्व गुणांचा बाळकडू दिला. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवरायांना घडवले. अंगणातली तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय यांच्याकडे जपून वाकड्या नजरे पाहत असत त्यांची गय करू नका अशी शिकवण आम्ही शिवरायांना दिली. राजांनी सुद्धा आमच्या संस्काराचे फलित लावले. पुढे शिवाजी राजांना रयतेचा लाडका राजा झालेला पाहून आम्ही अखेर समाधानाने डोळे मिटून घेतले. जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श व्हावे अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद.